तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगे। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राज्यसभेसाठी शिवसेनेकडून ज्योती वाघमारे ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत, प्रवक्ते आहेत आणि PhD वगैरे 3-4 भाषा त्यांनी अभ्यास केलेला आहे, 3-4 भाषा त्यांना बोलता येत आहेत असं त्यांच्या बायोडाटामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्योती वाघमारे या ज्या राज्यसभेच्या सदस्य होणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मात्र त्याच्या आधी जे आहे त्या नंदनवन या ठिकाणी मी रिपोर्टिंग करायला आलो होतो। त्यावेळेला मग श्रीरंगाप्पा बारणे, राहुल शेवाळे, महेंद्र थोरे, भरत गोगावले अशा आमदारांची एक बैठक असेल। मग वेगवेगळे आमदार, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होते। राहुल शेवाळेंची राज्यसभेतून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी भूमिका बारणेंची होती, राहुल शेवाळेंची होती, गजानन कीर्तीकर होते। असे सगळे काल सुद्धा अडसूळ बोलले, मी नाराज आहे, मला राज्यसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी भूमिका होती माझ्या मुलाला किंवा मला राज्यपाल तरी करा असं अमित शहांना मी सांगितलं होतं की बोलणं झालं होतं। मात्र राज्यपालही केलं नाही, राज्यसभाही दिली गेली नाहीये असे आनंदराव अडसूळ बोलतायत। अमरावतीचे 4 टर्म त्यांनी जे आहे खासदारकी भूषवलेली आहे। मूळ मुद्दा असा आहे की मग राहुल शेवाळेंना बद्दल नाराजी जी आहे ती आता सुरुवात झाली। बारणे नाराज आहेत का, राहुल शेवाळे नाराज आहेत का, गजानन कीर्ती नाराज आहे। खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने 29 नगरसेवक निवडून आणण्यात राहुल शेवाळ्यांचं महत्त्वाचं वाटतंय, पण चेहरे पण बदलले गेले पाहिजे। ते चेहरे, त्यांची पत्नी सुद्धा निवडणुकीत पराभूत झाले आणि आधी तुम्हाला तिकीट दिलं, परत तुम्ही राज्यसभा मागणार। हा नवीन कार्यकर्त्यांना कुठं तर संधी दिली गेली पाहिजे ना, संधी दिली गेली पाहिजे। तेच लोक चेहरे, मग तुम्ही विधानसभेला पडायचं, मग विधान परिषद मागायची, मग खासदारकी लोकांमधून पडायची, लोकसभा पडायची, मग राज्यसभा मागायची। हे कुठे थांबलं गेलं पाहिजे। त्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदेंनी विचार केलेला दिसून येते। ज्योती वाघमारे ह्या प्रवक्ता आहेत, बोलणारे, PhD केलेले, अभ्यासू आहेत, आक्रमक बोलतायत। दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी आपल्या भाषणाची चुणूक आहे राज्यातल्या जनतेला दाखवून दिलेले आहे। मूळ मुद्दा असा आहे की मग आता सुषमा अंधारेंचं काय होणार, हा महत्वाचा मुद्दा ना। एकनाथ शिंदेने करून दाखवलं, आता उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंचं करणार का? आता सुषमाबाई पण अंधारे जे आहेत त्या सुद्धा म्हणतील मला पण सुद्धा आमदार करा विधान परिषदला, हाही बोलतील शेवटी। मग आता इकडे प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा खासदार व्हायचंय, सुषमा अंधारेंना आमदार बनायचंय, खासदार बनायचंय। त्यामुळे एकनाथ शिंदेनी करून दाखवलं, हा महत्वाचा मुद्दा आहे। एकूणच काय, सुषमा अंधारे यांच्या बाबतीमध्ये आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेत आहेत का, त्याही फारशा आता राजकारणात दिसत नाहीयेत। अधूनमधून कुठेतरी ते बोलताना आपल्याला दिसून येत आहेत। तेही राज्य सरकारची पोलखोल करतायत, मात्र तेही आमदारकीच्या स्वप्नामध्ये आहेत। मात्र स्वप्न ज्योती वाघमारे यांनी कधी बघितलं पण नव्हतं। तेही म्हटलं की मला माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी संधी मिळेल का। त्यावेळेला त्या काँग्रेसच्या शहराध्यक्ष होत्या, मात्र प्रणिती शिंदे यांचं फार काही जमलं नाही। राजकारणामध्ये बोलणारे स्पष्टवक्ते फार लोकांना आवडत नसतात, किंवा आपल्या पुढे ही सभा गाजू शकते, महिलांचं नेतृत्व करू शकतं, मग त्यावेळेला पंख कापायला सुरुवात पक्षामध्ये होत राहतात। अशाच प्रकारे मग ज्योती वाघमारेंना संधी मिळालेली आहे, एकनाथ शिंदेने करून दाखवलेलं आहे। सुषमा अंधारे मात्र त्यांना अजूनही संधी मिळताना दिसून येत नाही। त्यामुळे तेही प्रवक्त्यावरून थोड्या नाराज आहेत का, हाही महत्वाचा मुद्दा आहे। एकूणच काय, एकनाथ शिंदेने करून दाखवलेलं आहे, एक चांगल्या सर्वसामान्य दलित चेहरा म्हणून भविष्य निवडणुकी दृष्टीने आक्रमक, अभ्यासू आणि महिलांना प्रतिनिधित्व कुठं मिळायला गेलं पाहिजे राज्यसभेत, याच दृष्टीने आता ते दिल्लीत गाजवणार का, दिल्लीत त्यांचा किती प्रभाव होतोय का, मग तो महाराष्ट्रामध्ये किती प्रभाव जाणवणार आहे का, हे सगळे प्रश्न पडलेले आहेत। येत्या काळामध्ये ज्योती वाघमारे सभागृहात बोलतील, परंतु त्या प्रकारे दलित जी मूठ बांधायची असते पक्षासाठी, दलित चेहरा, दलित नेतृत्व हे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला पाहिजे। तर भविष्यामध्ये ती आता राज्यसभा म्हणजे 6 वर्ष खूप झाले, त्यामुळे 6 वर्षामध्ये त्यांना स्वतःचा परफॉर्मन्स तो दाखवावा लागेल, कामगिरी करावी लागेल। एकनाथ शिंदेना सांगावं लागेल मी दलित चेहरा आहे, मी अभ्यास केलाय, मी करते, बोलते, राज्यभर फिरावं लागेल। त्या काळामध्ये त्या संधीचं सोनं केल्यानंतर पुढचे ज्यावेळेला दुसरी टर्म त्यांना मिळू शकते। पण 6 वर्ष एखाद्या सोलापूर जिल्ह्यातून थेट राज्यसभा होते, हाही महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे एका दलित चेहरा, अभ्यासू, प्रवक्ते असलेला, काम करणाऱ्याला, कार्यकर्त्याला संधी देते,
म्हणजे राजकारणामध्ये कधी कुणाला संधी निर्माण होऊ शकते, कधी मिळू शकते, हे राजकीय नेत्याने सांगायला पाहिजे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.